वेलकम टू वज्जर. बाय गाईस, जर तुम्ही वज्जरला जात असाल तर वज्जरचा रूट जर तुम्हाला माहित नसेल तर ह्या येतो परतोळ्यामधून आणि ह्या येतो चिखलदरा स्टॉपवरून. तर चला मग आपण समोर जातो आता. तर आता जातो आपण वज्जर रोडनी. बघू शकता वज्जर रोडमध्ये. आणि जर पता जर समजला नसेल तर व्हिडिओ थांबून बघा, मला नक्की माहित पडणार. गाव कोणतं? गाव कोणतं रे? गोरखेडा कुंभी. नंतर आम्ही सर्व सामान घेऊन झालो वज्जरसाठी. बरोबर आहे. आणि जर तुम्ही वज्जर पाहिला आहे का, पाहिलं असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. जर नशीन बघितलं तर आम्हाला कॉल करा. हम तुमको लेके जाएंगे. तर आता आलो आपण परतोळा रोडवरून. तुम्ही पाहू शकता या परतोळा रोडवरून आपण आलो. हे जाते धारणी रोडने. आम्ही म्हणजे धारणी रोड. आपल्या धारणी रोड पण नाही जायचं, आपल्याला जायचं ह्या रोडने. बघू शकता तुम्ही ह्या रोड. तिथं जायचं आपल्याला वज्जर साईडने. चला मग आता आपण वज्जरला जाऊ. तर तुम्ही बघितलं छोटे छोटे पोरं किती एन्जॉय करत होते. जर तुम्ही वज्जरवर आल्यानंतर जर तुम्हाला स्विमिंग पूल मध्ये आंघोळ करायची असेल, कॅनल क्या बोला तुम्ही? हा, कॅनल मध्ये जर आंघोळ करायची असेल तर तिथे कॅनल होतं. बघितलं. आता आलो आपण मेन ठिकाण म्हणजे वज्जर. तुम्ही वेलकम टू वज्जर. बघितलं होतं का वज्जर तू याच्या पहिले? पाहिलं होतं पण मजा नाही आली, कारण की याला रस्तेच माहित नव्हते. आणि मी माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हर एक रस्ता सांगितला आणि कुठून कुठून यायला की ते पण सांगितलं. जर माझा ब्लॉग तुम्हाला नक्की आवडला असेल तर कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा. माझ्या एबी प्रोडक्शनवर माझे लॉंग व्हिडिओ पण येत आहे, तर नक्की लाईक अँड शेअर. वज्जर फिरल्यानंतर जर तुम्हाला वरते जर जायचं असेल, म्हणजे वरते कुठं तर तिकडे, तर तिकडे जर जायचं असेल तर त्याच्यासाठी एक शॉर्टकट रस्ता आहे. जर हा मेन रोड आहे, आपण इकडूनच आलो होतो आणि इकडूनच वरती गेलो होतो. तर ह्या रोडनी सरळ यायचं. सरळ आल्यानंतर तुम्हाला हे गेट दिसते. हे गेट दिसल्यानंतर इथं थांबल्यानंतर तुम्हाला जर दोन रस्ते दिसतील ह्या पाट्यावर, एक ह्या हातावर आणि एक ह्या हातावर. तर आपल्याला जायचं कोणत्या हातावर माहिती आहे का? ह्या हातावर, म्हणजेच ह्या रोडनी. ह्या रोडनी म्हणजे सरळ आपल्याला ह्या दिसते तुम्हाला. अरे पण इथं बंद आहे, पण असू दे, असलं तरी चलते बंद. आपण शॉर्टकट रस्ता घेऊ ना भाऊ. आपण विदर्भाचे माणसं हो ना, कुठे घुसतो ना. बरोबर. चला मग. तो म्हणजे तुम्ही माझ्या मागे चला, मी तुम्हाला रस्ता दाखवतो शॉर्टकट कसा आहे. ओंकार राव, विदर्भाचे माणसं शॉर्टकट तर कुठूनही काढतात. कसा काढला शॉर्टकट? रस्ता तो आहे. आपण इकडून शॉर्टकट आलो होतो. फोर व्हीलर साठी हा रस्ता आहे. आता हा नवीन बनलाय, पहिले हा रस्ता बनलेला नव्हता. तर आता ह्या सरळ वरती जाते वज्जरवर. आता आपण जाणार आहोत वर. तर आता आलो आपण वरते म्हणजे वज्जरवर. आता तुम्हाला वज्जरचं वरचं कसं आहे आणि इथं पहा बघतो इतकं सारं आहे. तर म्हणतात ना परतोळ्यामध्ये काय आहे, तर परतोळ्यामध्ये मिनी गोवा म्हणजे आमचं वज्जर. तुम्ही बघू शकता. खोलपर्यंत पाहसान
तर जमीनच जमीन दिसणार ह्या साईडने बघितल्यानंतर. आणि जर ह्या साईडनं बघसाल ना तर जिथपर्यंत नजर जाणार तिथपर्यंत पाणीच पाणी. तर असं आहे आमचं वझर. तुम्हाला जर नक्की आवडलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आता आम्ही आणला होता चिवडा भजे आणि आम्हाला छत्री सापडली होती, ते त्या माणसांची होती, आम्ही त्यांना वापस रिटर्न करून दिली. तर कसं वाटलं आमचं वझर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि इतकं पाहाजोगतं म्हणजे खूप काही आहे. तुम्ही जर आले, अरे कहना क्या चाहते हो, म्हणजे तुम्ही इतकं एन्जॉय करू शकता इथं की खूप. आता जर रात्र झाली तर इथं रात्रीचं पण दृश्य तुम्हाला दाखवू शकतो मी. पण जर आम्हाला थांबू दिलं तर, कारण की इथं थांबू देत नाही, कारण की इथं खूप काही सुसाईड वगैरे झालेले आहेत. तर त्याच्यानं इथं जास्त वेळ थांबजा नका. आपलं काम करायचं, आपलं एन्जॉय करायचं आणि घराच्याकडे निघून जायचं. तर चला मग भेटू नंतर नेक्स्ट ब्लॉग मध्ये. कसं वाटलं नक्की सांगायचं, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि यांना पण बघून घ्या दाबून दाबून. चलो फिर मिलते है, बाय. काय करू राहिला? चिवळा आणि भजे. दुसरं काही नाही बरं, चिवळा आणि भजे, फक्त पाणी बॉटल आहे आणि पाण्याची बॉटल. अरे कहना क्या चाहते हो, बैगन. 1 घंटा से आपला आधा. शॉर्टकटच्या नांदामध्ये तुम्ही पण असं करू नका, थोडासा लॉंग कट मारजा. चला मग या खाली, आपण खाली जाऊन पोहोचतो. त्याला म्हणतात जन्नत. कोणाची गरज नाही, काही नाही, बस आपण नेचर आणि आपणच, कोणाचीच गरज नाही. नेक्स्ट जर तुम्हाला बघायचं असेल नेक्स्ट ब्लॉग कसा आहे, तर आता आम्ही नेक्स्ट जाणार आहोत मुक्तागिरी. मुक्तागिरी आणि तिथची मुक्तागिरीची स्पेशलिस्ट आहे म्हणजे दाल बाटी. जर तुम्ही दाल बाटी चुरमा, मोबाईल किती हालू आला नाही येत बघायला, जर तुम्ही दाल बाटी जर खाल्ली असेल तर नक्की कमेंटमध्ये, ह्या व्हिडिओच्याच कमेंटमध्ये सांगा. चला भेटू.